नमस्कार, शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. माझं चॅनलचं नाव आहे मसाला क्रॅफ्ट विथ सरला. बघा, मी आज बोंबीलची चटणी बनवते. त्याच्यासाठी मी सामग्री घेतली आहे. बघा, लाल मिरची पावडर, ही देगी मिरची ही घेतली थोडीशी, आणि ही चिली फ्लेक्स आहे. मी असे थोडी मिरची उन्हाळ्यामध्ये अशी जाड मोठी करून ठेवते. हे फिक्की आहे, जास्त तिखट नाही आहे. ती बेडकी मिरची त्याच्यातल्या आणि काश्मीरी मिरची याच्यातल्या, अशा ह्या दोन आहे. ही घेतली 2 चमचे. कोथिंबीर घेतली आणि हा लसूण घेतला आहे सालीवाला, असा गावठी लसूण थोडंसं चोळून घेतलं आहे, बाकी तसंच घेतलं आहे. आणि मीठ घेतलं आहे. हे बघा, सुकलेले बोंबील असतात ना, आपण त्याची चटणी करणार आहोत. हे बघा, हे बोंबील हे सुकलेले असे तुकडे करून ठेवले मी निवडून, आणि हे असे आता मी त्यांना थोडंसं धुवून आणि मग पुढे काय करते ते दाखवते तुम्हाला. मी थोडे एवढे घेणार आहे, 1 वाटीच्या अंदाजाने घेणार आहे मी. आणि मग ते चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण कसं त्याचा वास येतो ना उग्र, म्हणून मग त्यांना धुवून घेणार आहे नळाखालून. हे बघा एवढे घेतले मी बोंबील. मी आता पुढे काय करते ते दाखवते तुम्हाला. हे बघा, मी असे 2-3 पाण्याने छान धुवून घेतले. आता हे पाणी निथळून घेते मी, चोळून धुवून घेतले, कारण कसं त्याचा आपण फ्राय करायला घेतो ना, मग वास येतो घाणेरडा, तसा वास नाही. आणि हे बोंबील मुंबईचे असे पांढरे बोंबील, आपल्याकडे काळे काळे बोंबील भेटतात. हे बघा, मी तिकडनं आणलेले छान एकदम पांढरं शुभ्र बोंबील आहे बघा. हे बघा, मी आता त्यांचं पाणी काढून घेते. बघा, मी 2 पाणी निथळून घेतलं आणि थोडेसे असे थोडे हे होऊ दिले त्यांना, पाणी ते ऑब्झर्व करून घेतलं त्यांनी. आता मी मिक्सरचं भांडं घेते, त्यात हे बोंबील टाकते आणि लसूण टाकणार आहे. हे बघा, हे लसूण टाकणार आहे. हे मीठ घेतलेलं तेवढं मीठ टाकणार आहे, 1 चम्मच मीठ आहे बघा, हे टाकणार आहे. आणि ही ढिगी मिरच मी आधी टाकणार आहे. बाकीची ती दुसरी मिरची ती तशीच ठेवणार आहे. मला ती अशी चिली फ्लेक्स आहे ना, ती छान दिसते, पण मी याला फिरून घेते मिक्सरमधून. बघा, मी असं थोडं असं दरदरीत दळून घेतलं. हे बघा, असे थोडंसं देगी मिरच टाकल्यामुळे कलर बघा किती सुरेख आला. आता ही थोडीशी ही जी घेतली 2 चम्मच, ती सगळी टाकून थोडीशी असे फिरून घेणार आहे. म्हणजे जास्त नाही दळणार, थोडंसं मिक्सर बंद चालू करून फिरून घेणार आहे. बघा, मी गॅस चालू केला आहे, गॅसवर तवा ठेवला. तव्यामध्ये कशा मोकळी तळल्या जाईल, ती कुरकुरीत व्हायला पाहिजे. आणि तेल टाकले, तेल थोडं जास्त टाका. आणि तेल गरम झालं का मग मी तळून घेणार आहे. बघा, माझं चॅनल तुम्ही माझ्या रेसिपी बघता, पण लाईक नाही करत, शेअर नाही करत. बघा, शेअर करा, लाईक करा. आता मी याची टाकलेली, त्याला फक्त 600 लोकांनी पाहिलं, 4च लाईक आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा. मी नवनवीन रेसिपी आणत राहते, एकदम इझी रेसिपी आणते. आपल्या घरात जे साहित्य असेल त्यात होतील अशा रेसिपी आणते मी, सोप्या. मला सपोर्ट करा जरा. बघा, तेल गरम झालं, आता आपण हे टाकू. हे बघा, तेल आपलं गरम झालं. थोडंसं असं सगळीकडे मी पसरून देते त्याला. मी एक थोडासा दाणा टाकून पाहिला. हे बघा, हे गरम झालं. त्याला कसं थोडं कडकडीत तेल असलं का मग छान बोंबील तळल्या जातं. हे बघा, मी मिक्सरमधून दळून घेतलेलं सगळं टाकते. तळताना थोडा गॅस कमी करा, कारण तेल आधी गरम आहे ना. हे बघा, सगळं टाकून देते मी पुसून वगैरे. बघा, आणि असं ते दळताना तुम्ही बंद चालू करून दळा. त्यात थोडं असं जाड मोठं राहू द्या, म्हणजे असे बोंबीलचे असे कण दिसायला पाहिजे. ते फ्राय झाले का एकदम कुरकुरीत छान लागतात, ते मस्त लागतात. आपण मीठ वगैरे सगळं टाकून दिलं आहे त्याच्यात. तुम्ही हिरव्या मिरचीची पण करू शकता, ती पण टाकेल मी एखाद्या वेळेस करून. आता ही टाकली. बघा, कोथिंबीर पण टाकून देते. कोथिंबीर जास्त टाका, माझ्याकडे एवढीच 1च वाटी, अजून राहिली असते, अजून टाकली असते मी. अशा चटण्यांमध्ये कोथिंबीर वगैरे छान लागते. आता ती का बरं आत्ताच टाकली, ती पण थोडी कडक होईल कोथिंबीर, मग आपली चटणी मऊ नाही पडणार म्हणून. हे बघा, अशी तिला कमी गॅसवर छान अशी खरपूस तळून घ्यायची. बघा, तेल टाकलं होतं बोंबीलने, सगळं तेल हे करून ऑब्झर्व करून घेतलं. त्याला तेल थोडं जास्त लागतं. खलबत्त्यात जर कुटून केली ना तर मग खूप छान होते. पाटा वरवंट्यावर, आपल्याकडे माझ्याकडे नाही आहे पाटा वरवंटा, मिक्सरमध्ये केली. बघा,